पार्थ पवारांनी राज्यसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज। आज दादा असते तर फार आनंदी झाले असते, दादांच्या आठवणीत पार्थ पवार भावूक। कोल्हापूरच्या शेंडा पार्क परिसरातील आयटी पार्कचा मार्ग मोकळा। आयटी पार्कसाठी एमआयडीसीला जागा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। पार्कसाठी सरकार देणार 34.36 हेक्टर जागा। मुंबईतील वायू प्रदूषण आसपासच्या शहरांमुळे मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण। प्रदूषणावर उच्चस्तरीय समितीला एका महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश। मुंबई विमानतळावर नमाज पठणासाठी परवानगी नाही, सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही म्हणत उच्च न्यायालयानं फेटाळली मागणी। वर्ध्यात महसूल विभागाकडून राबवलं जाणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान। नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार। नाशिकच्या कळवणमध्ये 2 बसची समोरासमोर धडक। अपघातामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही, मात्र बसचं मोठं नुकसान। पालघरमधील डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेतील वसतिगृहाला भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य आणि गाद्या जळून खाक। राजस्थानच्या लोककलाकारानं ढोलकीच्या तालावर कोळीगीत केलं सादर। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परंपरांचा अनोखा संगम, नेटकऱ्यांकडून कौतुक। सालबर्डी या मराठी चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला। अभिनेत्री पूजा सावंत करारी, निर्भीड आणि तडफदार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका। नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये एका कोचिंग क्लासचा स्लॅब कोसळला। अडकलेले 20 विद्यार्थी सुखरूप, मात्र 2 विद्यार्थी आणि एका शिक्षकाला किरकोळ दुखापत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा फोनवरून संवाद। इराण इस्रायल अमेरिका युद्धावर दोघांमध्ये चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत दिली माहिती। मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चिंता व्यक्त। संघर्षातील पक्षांनी नागरिकांच्या सुरक्षेची हमी देऊन आंतरराष्ट्रीय कर्तव्य पाळली पाहिजेत, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचं आवाहन। दक्षिण इराणमधील बुशारमध्ये इराणी लष्कराचा दारुगोळा डेपोमध्ये भीषण स्फोट। मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त। स्फोटाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। इराणकडून युद्धात पहिल्यांदाच अनमॅन्ड सरफेस व्हेइकल म्हणजेच यूएसव्हीचा वापर। कुवेतच्या किनाऱ्याजवळ एका तेल टँकरवर यूएसव्हीद्वारे हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।